लातूरमध्ये 50 रुपयांसाठी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। लातूर शहरातल्या माढा कॉलनी येथे ही घटना घडली आहे। पानटपरी चालकाने उधारीचे पैसे मागितले, त्यावरून भयंकर वाद झाला। या वादातून पानटपरी चालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। तर या चाकू हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी दोघांविरोधात लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दोनही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 50 रुपयांची उधारी मागितली म्हणून लातूरमध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। लातूर शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे पानटपरी चालकाने उधारी मागितली। यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि या वादातून टपरी चालक गणेश सूर्यवंशी वय 38 वर्ष यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। तर इतर 3 गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी आरोपी शहजाद शेख आणि अब्बास शेख यांच्या विरोधात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पानटपरी चालकाच्या हत्येची ही घटना सोमवारी रात्री 10:15 वाजताच्या सुमारास घडली आहे। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून राजू दासराव साळुंखे वय 35 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी बाभळगाव रोड लातूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे, लातूरमधील म्हाडा कॉलनीत रस्त्यालगत गणेश सूर्यवंशीची पानटपरी आहे। याच परिसरामध्ये राहणाऱ्या एकाकडे पानटपरीची 50 रुपयांची उधारी होती। उधारीवरून शेख अब्बास आणि शेख शहजाद दोघेही राहणार म्हाडा कॉलनी यांनी देवीदास गायकवाड यांचा मुलगा बालाजी याच्या टपरीवर वाद घातला होता आणि धमकी दिली। पोलिसांनी पुढे सांगितले की याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर दोघांनी धारदार शस्त्राने सुरा कोयत्याने हल्ला केला। यात गणेश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, तर इतर 3 जखमी झाले आहेत। जखमींची प्रकृती गंभीर आहे। उधारीवरून आरोपी आणि पानटपरी चालकात वाद झाला। नातेवाईकांसोबत गेलेल्या गणेश सूर्यवंशीला मात्र आपला जीव गमवावा लागलाय। दरम्यान जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यात क्षुल्लक कारणावरून लातूर जिल्ह्यात 15 खुनाच्या घटना घडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.